जय महाराष्ट्र. मी अनिल शिंदे. मी शिवसेना नाभिक शेलचा प्रदेश खजिनदार म्हणून कार्य करत होतो. या प्रदेश खजिनदार पदाचा मी जाहीर राजीनामा देत आहे. आणि मागच्या आठवड्यामध्ये स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणाताई मुंडे यांचे भेट घेऊन त्यांच्या पक्षामध्ये मी जाहीर प्रवेश केला आणि त्यांनी मला प्रदेश उपाध्यक्षपद दिलेलं आहे. शिवसेना सोडण्याचं कारण असं की धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करत असताना या जिल्ह्यामध्ये अंतर्गत गटबाजी शिवसेनेमध्ये एवढी भयानक वाढलेली आहे की 4 कार्यकर्ते या गटाकडं, 4 कार्यकर्ते या गटाकडं, यांच्यामध्येच लागलेलं सामान्य शिवसैनिकाचा कोणीही विचार करत नाही आहे. त्यामुळे या गटबाजीला कंटाळून मी राजीनाम्याचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदला ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेल्या आहेत. आमचे मित्र अविनाश खापेजींनी तो विषय TV चॅनल किंवा मीडियाद्वारे सर्वांना माहिती करून दिलेला आहे. गटबाजीचं कसं कुठल्या प्रकारे इथं फळरूप वाढत आहे. आजच्या घडीला शिवसैनिक जो काही विचार करतोय तो विचार असा आहे की आमचा शिवसेना पक्ष, जो काही शिवसेना पक्ष आहे धाराशिव जिल्ह्यातला, तो नेमका चालवतोय कोण? भाजप चालवतंय का आणखी कोणी चालवतंय हेच कळायला शिवसैनिकांना ही मार्ग नाही आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांना हे माझं कळकळीचं आव्हान आहे की धाराशिव जिल्ह्यातली जी शिवसेना आहे ती वाचवण्याचा प्रयत्न करा. कारण शिवसेनेची दुरावस्था एवढी भयानक झालेली आहे. येणाऱ्या काळात इथं शिवसेना संतुष्टात येते का काय असा प्रकार झालेला आहे. शिवसेनेची धुराई जातिवंत शिवसैनिकाच्या हातात द्या, नाहीतरी येणाऱ्या काळात शिवसेनेची फार मोठी दुरावस्था झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शिंदेसाहेब, आमचं तुमच्यावर भरपूर प्रेम आहे, भरपूर. त्या प्रेमापोटीच आम्ही इतके म्हणजे 4 वर्ष झालं आम्ही सहन करतोय. आता त्याची सहनशक्ती आमची संपलेली आहे. आमचे एक सहकारी शिवसैनिक मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष माननीय बाळासाहेब समुद्रे यांनी माझ्यासोबतच म्हणजे स्वराज्य शक्ती सेना या आमच्या करुणाताई मुंडे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. येणाऱ्या काळात अनेक शिवसैनिक आमच्या संपर्कात असून आहेत. फोनवर आमचं त्यांचं बोलणंही होतंय. गटबाजीला कंटाळलेल्या अनेक शिवसैनिक संपर्कात येण्यासाठी आम्हाला कॉल करतायत. यापुढं धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचा स्वराज्य शक्ती सेना या पक्षाची आम्ही वाढ करू. त्यांना आमच्या पक्षात प्रवेश देऊन आमचा पक्ष कसा वाढ होईल या गोष्टीकडे आम्ही लक्ष देऊ.